श्रीराम समर्थ. भाग क्रमांक 62 62. श्रीराम. राजाने विचारलं की मला हे तर समजलं की तिने व्रत केलं, परंतु ते व्रत तिला तितकंसं करता नीट आलं नाही, तिच्यात काही दोष निर्माण झाले आणि म्हणून त्या व्रताचं फळ तिला मिळालं, परंतु तिच्या मनासारखं तिला मिळालं नाही. परंतु एक नक्की की हे व्रत खूपच प्रभावी आहे, यात शंका नाही आहे. तेव्हा ते व्रत कसं करायचं हे मला तुम्ही जर सविस्तर सांगितलं तर मला फार आनंद होईल, असं राजाने सांगितलं. तेव्हा अर्थात हे व्रत कसं करायचं याचा त्यांनी विधी जो दिला आहे तो आता आपण ऐकूया की हे व्रत काय आहे. अर्थात हे जे व्रत आहे ते भगवान विष्णूंचं आणि अर्थात लक्ष्मी देवीचं असं हे व्रत आहे. शुकमुनी म्हणाले की काय की स्त्री साधारणपणे हे व्रत स्त्रिया करतात. अर्थात मार्गशीर्ष महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेपासून याची सुरुवात करायची पद्धत असते आणि ते सुरुवात करण्यापूर्वी ही जी कथा आपण ऐकली मरुद्गणांच्या जन्माची, ही कथा आपण ऐकायची असते आणि मग त्या व्रताला सुरुवात करायची असते. अर्थात सुरू करण्यापूर्वी उचित अशा प्रकारचे तुम्हाला ऋत्विज किंवा ब्राह्मणांची गरज लागेल, नक्कीच त्यांची तुम्हाला मदत लागेल हे व्रत करताना. आणि अर्थात तुम्ही ज्या दिवशी हे सुरुवात करणार असाल प्रतिपदेला मार्गशीर्षाच्या, तेव्हा अर्थात शुभ्र वस्त्र तुम्हाला लागतील. हा त्याचा एक प्रकारचा ड्रेस कोड आहे आपल्या भाषेत. आणि मग त्याने सांगितले की नंतर अर्थात लक्ष्मीनारायणाची पूजा आहे सगळी, त्याच्यासाठी त्यांनी काही मंत्र दिले आहेत. ते जे मंत्र आहेत ते मंत्र आहेत आणि जी स्तुती आहे ते मंत्र म्हणायचे आणि भगवंताची स्तुती करायची असते. अगदी एकाग्रपणे आपण ही भगवंताची स्तुती करायची असते. आणि अशा प्रकारे हे सगळं करत असताना भगवंताला म्हणजेच भगवान विष्णूंना आवाहन, अर्घ्य, पाद्य, आचमन, स्नान, वस्त्र, यज्ञोपवीत, अलंकार, गंध, फूल, धूप, दीप, नैवेद्य वगैरे अनेक गोष्टी अर्पण करून त्यांची पूजा करायची असते. म्हणजेच थोडक्यामध्ये ज्याला आपण षोडशोपचार पूजा असं म्हणतो ती ही पूजा झाली की 16 उपचार असतात आणि ते 16 उपचार करून भगवंताची आपल्याला पूजा करायची असते. आपण गणपतीचे प्राणप्रतिष्ठा करताना पण अशाच प्रकारे षोडशोपचार पूजा त्याची करायची असते भगवंताची. अर्थात याच्यामध्ये अजूनही काही वेगळे उपचार आहेत षोडशोपचार पूजेच्या जोडीला. याच्यामध्ये त्यांनी आपल्याला छोटासा यज्ञ पण करायला सांगितलं, कारण भगवंताला ज्या काही गोष्टी आपण अर्पण करणार आहोत त्या आहुती देऊन करायच्या आहेत. 12 प्रकारच्या आहुती आहेत आणि त्या कुठल्या आहेत त्याचं सगळं वर्णन आहेच. अर्थात तर या 12 आहुती आपल्याला द्याव्या लागतात आणि प्रत्येक वेळेस आहुती देताना त्यांनी जे मंत्र सांगितले आहेत ते मंत्र आपण म्हणायचे असतात. आणि अशा प्रकारे हे आहुती देऊन आपण हा सगळा भाग पूर्ण करायचा असतो. आणि नंतर झाल्यावरती भक्तिपूर्ण मनाने भगवंताला जमिनीवर साष्टांग नमस्कार घालायचा असतो. मध्यंतरी मला 1-2 व्यक्ती असं म्हणाल्या आणि मलाही की स्त्रिया करत नाहीत. पण गमतीची भाग आहे की भागवतात सांगितलं की, आता मी भागवतात काय सांगितलं ते सांगतो. लौकिकामध्ये मीही असंच ऐकलं की स्त्रिया साष्टांग नमस्कार घालत नाहीत असं मीही ऐकलं आहे. मलाही काही लोक म्हणालेत. आता ते त्यांनी जे काय सांगितलं बरोबर आहे की चूक आहे मला म्हणायचं नाही आहे, परंतु भागवतात काय सांगितलं ते मी तुम्हाला सांगतो. भागवत त्यांनी असं स्पष्ट म्हणलं आहे की हे अशा प्रकारचे सगळे विधी केल्यावर तर भक्तिपूर्ण मनाने भगवंताला जमिनीवर साष्टांग नमस्कार घालावा. आणि पहिल्या सुरुवातीला सांगितलं की हे व्रत स्त्रियांनी करावं. म्हणलं ह्याचा अर्थ हा झाला की स्त्रियासुद्धा साष्टांग नमस्कार घालू शकतात, कारण भागवतामध्ये एवढं स्पष्ट लिहिलं आहे. म्हणून मी अंडरलाईन केली या भागाला की असं जे लोक काही म्हणतात ते बरोबर आहे की चूक आहे मला माहीत नव्हतं, कारण मी त्यांना काय प्रतिवाद केला नाही. की आपल्याला माहिती पाहिजे तरच आपण म्हणू शकतो हो बरोबर आहे किंवा नाही बरोबर असंही म्हणू शकत नाही. परंतु या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आलं आहे की हे व्रत पूर्ण स्त्रियांनी करावं असंही दिलं आहे. आणि हे झाल्यावरती
स्पष्टपणे त्यांनी दिलं की भक्तिपूर्ण मनाने भगवंताला जमिनीवर साष्टांग नमस्कार घालावा असं लिहिलं आहे. म्हणजे स्त्रियासुद्धा साष्टांग नमस्कार घालू शकतात हे भागवतात सांगितलं म्हणल्यावरती हे 100% करेक्ट आहे. मग बाकी कोण काय म्हणतात तो त्यांनाच विचारा की का करायचं नाही ते. कारण माझ्या माहितीप्रमाणे असंही आहे की सत्यनारायणाची पूजा जेव्हा आपण करतो तिथं आपण माहिती आहे आपल्याला सत्यनारायणाची पूजा करताना सुद्धा अनेक वेळा नमस्कार करायचा असतो. तो आपण थोडक्यातच करतो, जागा नसते तिथे, दाटीवाटीने बसलेले असते. परंतु शेवटी झाल्यावरती एकदा साष्टांग नमस्कार पूजा करणाऱ्यांनी करावा असंही म्हणलेलं आहे. कारण काय की साष्टांग नमस्कार ॲक्च्युली खूप वेळा घालायचा असतो पण घालू शकत नाही आपण. आणि साष्टांग नमस्कार करताना काही प्रार्थना पण करायची असते एरवी, पण ती साष्टांग नमस्कार केल्यावरच करावी. कारण त्याचा अर्थ तुम्ही भगवंताला शरण आलात. असा वरून वरून नमस्कार करणं हा असं आपण जसं येता येता करतो तसं झाला. साष्टांग म्हणजे तुम्ही खऱ्या अर्थाने त्याच्या चरणावर शरणागत झालात, याला महत्त्व आहे. आणि ते करू शकतो हा भाग आता खूप क्लिअरली आलेला आहे की असं जर कोणी म्हणत असेल तर असं काही नाही आहे की तुम्हीसुद्धा कोणीही व्यक्ती भगवंताला साष्टांग नमस्कार घालू शकते. पुरुषांचा तर काही प्रश्न नव्हताच, परंतु या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी भागवतामध्ये स्पष्ट शब्दात आलेलं आहे. तर अशा प्रकारे त्यांनी सांगितलं की हे व्रत करत असताना पूजा पूर्ण झाल्यावर तुम्ही ह्याचा अशा प्रकारे नमस्कार करा. नंतर परत प्रार्थनेला फार महत्त्व आहे की तुम्ही व्रत करत असताना वेळोवेळी भगवंताची प्रार्थना केली पाहिजे की भगवंता असं अशी गोष्ट आहे, तू हे स्वीकार कर माझ्या पूजेचं, असं असं आहे. प्रार्थनेला खूप महत्त्व आहे. तुम्ही काहीही म्हणा, स्तोत्र म्हणा, मंत्र म्हणा, पण प्रार्थना ही मनपूर्वक करण्याला खूप 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 महत्त्व आहे. अशा प्रकारे नंतर प्रार्थना करायची. नंतर यथावकाश पूजा झाल्यावर वेगळा नैवेद्य पण काढायचा, तोही अर्पण करायचा. म्हणजे नैवेद्य 2 प्रकारचा. एक तुम्ही हवन केला तो सुद्धा नैवेद्यच आहे, तो वेगळ्या प्रकारे. आणि दुसरा नैवेद्य जो आहे तो फिजिकली तुम्ही करून ठेवा, जो अर्पण करा, असाही एक नैवेद्य करायचा. आणि अशा प्रकारे हे एक जो आहे हा विधी तुम्ही करत राहा. जर त्यांनी असंही सांगितलं आहे विधीचं दुसरं वैशिष्ट्य असेल की जर समजा एखाद्या स्त्रीला काही अडचण निर्माण झाली हा विधी करताना किंवा करायच्या आधीच समजा तिला अडचण निर्माण झाली, शारीरिक दौर्बल्य आलं विशेषतः, कारण हा काय 1 दिवसाचा विधी नाही आहे, हा 1 वर्षाचं व्रत आहे. त्यामुळे एखाद दिवशी काही डिफिकल्टी येणं, काही विशिष्ट काळात येणं हा वेगळा भाग आहे. परंतु एरवी त्यांनी सांगितलं जर अगदीच जर काही एखादी कठीण गोष्ट आली त्या स्त्रीला करण्यासाठी तर तिने ते व्रत पुरुषाला करायला सांगायला हरकत नाही, जर तिला जमलं नाही तर. आणि जर पुरुषांनी पण ते व्रत जर केलं तरी पण चालू शकतं. पण पत्नी व्रत करण्यास अयोग्य असेल तरच पतीने करावं, अन्यथा पत्नीनेच करावं. अर्थात ते जरी समजा पतीने करायची पाळी आली आणि पतीने जरी केलं तरी पण त्याचं फळ जे आहे ते दोघांनाही मिळणार आहे, हे लक्षात ठेवा. या व्रताचं हे वैशिष्ट्य की फळ दोघांनाही मिळणार आहे, वाटून येणार आहे कोणी केलं तरीसुद्धा. आणि अशा प्रकारे हे व्रत करताना अजून एक गोष्ट पाळायची की हे व्रत एकदा करायला घेतलं तर मध्ये तुम्ही त्याच्यात खंड टाकता कामा नये किंवा हे व्रत सोडता कामा नये. हे तर आपण लहानपणी ज्या कथा ऐकतो, सोमवारची कथा, शुक्रवारची कथा, त्यात व्रत सांगतात. आपण त्या पुस्तकामध्ये वाचतो हे की बाई गं मला कसं व्रत करायचं सांग, काय केल्याने हे तुला असं सुख मिळालं. मग ती सांगते बाई एक गोष्ट ऐक, असं म्हण, उठणार नाही, मातणार नाही, घेतला बसा, टाकणार नाही. लहानपणी आपण या गोष्टी ऐकल्या आहेत. व्रत कसं करतात, शुक्रवारचं व्रत कसं करतात, गुरुवारचं व्रत कसं करतात, या कथा आपण त्या पुस्तकामध्ये ऐकलेल्या आहेत किंवा वाचलेल्या आहेत. त्यात त्यांनी असं जे वाक्य आहे ते मला अजूनही आठवतं लहानपणी, उठणार नाही, मातणार नाही, घेतला वसा, टाकणार नाही. वसा म्हणजे आपण ठरवणं, संकल्प सोडणं की हे व्रत मी करणार आहे. आणि एकदा का तुम्ही हे संकल्प सोडला तर हे मध्ये खंड टाकता कामाने अखंड झालं पाहिजे. कुठेही तुम्ही ह्याच्यात जर ब्रेक केला तर चालत नाही, हे स्पष्ट त्यांनी दिलं आहे. म्हणून तर कठीण व्रत आहे. आणि अशा प्रकारे हे व्रत आपण करत राहा पूर्ण वर्षभर. 1 वर्ष तुम्हाला हे व्रत करायचं आहे. पूर्ण व्रत जेव्हा होतं तेव्हा कार्तिकी महिन्याच्या अमावस्येला उद्यापन करायला लागतं. आपण प्रतिपेदाला स्टार्ट केलं आहे मार्गशीर्षाच्या, लक्षात ठेवा.
आणि कार्तिकी अमावस्येला याचं उद्यापन करायचं असतं. आणि मग अर्थात उद्यापन करताना सगळ्या प्रकारचे हे परत मंत्र म्हणायचे आहेत, उपवास करायचा आहे, परत पूजन करायचं आहे आणि अर्थात यथासांग विधी करायचे आहेत सगळे आणि हवन पण त्या दिवशी करायचं परत एकदा. आणि मग भाताच्या आहुत्या 12 तयार करायच्या. त्यांनी जे सांगितल्या त्याच आहुत्या करायच्या, लक्षात ठेवा, आपले डोकं चालवायचं नाही. मग त्याप्रमाणे त्या 12 आहुत्या तयार करायच्या आणि त्याचं पण हवन करायचं आहे अग्नीमध्ये. अर्थात मंत्र कुठले म्हणायचे ते दिलेले आहेत आणि त्याप्रमाणे हे सगळं आपण करायचं. त्यानंतर यथावाकाश सगळं झाल्यावरती अन्न जे आहे ते ब्राह्मणांना पण द्यायचं. ब्राह्मणांनी भोजन करायला सांगायचं आणि मग त्यांची अनुमती मिळाल्यानंतर आपण भोजन करावं. पण पहिलं जे आहे ते अर्थात जे तुमच्याकडे पूजा सांगायला आले असेल त्यांना पहिली भोजन करायची संधी द्यायची, त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आणि नंतर आपण स्वतः आणि आपल्या कुटुंबियांसह आपण ते भोजन जे आहे ते प्रसादाचं ते ग्रहण करायचं. आणि अशा प्रकारे हा सर्व जो भाग आहे हा करायचा असतो. आणि जेव्हा हवन होतं, हवन झाल्यावरती जो भाग शिल्लक राहतो थोडासा, सगळा हवन करत नाही, थोडा ठेवतात आणि हा जो हवन केलेला भाग आहे हा प्रसाद असतो आणि तो जो आहे तो त्या पत्नीने ग्रहण करायचा असतो. आणि तो त्या स्त्रीने जर ग्रहण केला तर त्याच्यामुळे तिला पुत्रप्राप्ती होऊ शकते आणि सत्पुत्र मिळतो. हे महत्त्वाचं आहे. नुसता पुत्र मिळत नाही, सत्पुत्र मिळतो, असं या वराचं वैशिष्ट्य आहे. आणखीन या व्रताचं एक वैशिष्ट्य असं आहे की हे जे व्रत आहे हे व्रत जर कोणी व्यवस्थित जर केलं तर याचं फळ जे आहे ते याच जन्मात मिळतं. हे वैशिष्ट्य आहे की मला वस्तू पाहिजे, मला अमकी कामना आहे, मला अमकी गोष्ट पाहिजे, मग ती संपत्ती असेल, संतती असेल, अजून काही प्राप्ती करायची असेल, ही तुम्हाला या जन्मातच लगेच मिळणार. म्हणजे त्वरित फळ मिळतं, त्याचं जास्त वेळ थांबावं लागत नाही. हे या व्रताचं वैशिष्ट्य आहे. आणि अर्थात या व्रताचं जे काही आपलं डिमांड आहे ते सगळ्या अशाच डिमांड आहेत की आपल्याला मिळवायच्या आहेत या सगळ्या वस्तू, संपत्ती, संतती, अशा अनेक काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला त्वरित मिळू शकतात जर व्रत अशा प्रकारे केलं तर. आणि अर्थात असंही त्यांनी सांगितलं की काही अशा स्त्री असतात की ज्यांची मुलं त्यांना होते संतती पण ते जगत नाहीत, लगेच त्यांना मृत्यू होतो. असंही काही लोकांचा प्रॉब्लेम असतो. तर अशा लोकांची जी मुलं असतात ती त्याच्यानंतर हे जर केलं तर ती चांगल्या प्रकारचं आयुष्य घेऊन येतात पुढे आणि मग त्यांचा असा अपमृत्यू होत नाही. हे अपमृत्यूसुद्धा थांबू शकतो. हाही त्या व्रताचा महिमा आहे. एखादा रोग झाला असेल तर तो रोगसुद्धा जो आहे तो निघून जाऊ शकतो, रोगमुक्तसुद्धा होऊ शकतो. हाही या व्रताचा महिमा आहे. तुम्ही काय मनात ठेवली इच्छा आहे त्या इच्छेप्रमाणे तुम्हाला फळ मिळू शकतं आणि ते याच जन्मात मिळतो. हे महत्त्वाचा भाग आहे. आणि असं हे सुंदर व्रत आहे आणि हे सगळं जे सविस्तर वर्णन जे आहे ते भागवतामध्ये अर्थात शुकमुनीने दिलं आहे. आणि ही सगळी कथा या व्रताची जी आहे ती अर्थात परीक्षित राजालासुद्धा ऐकायला मिळाली शुकमुनींकडून आणि अर्थात ती ऐकून त्याला खूपच आनंद झाला. तो म्हणाला, किती सुंदर कथा आहे आणि किती पुण्यप्रद अशी ही जन्मकथा तुम्ही मला सांगितलीत. आणि अशा प्रकारे ह्या व्रताचा महिमा या ठिकाणी भागवतामध्ये वर्णन केलेला आहे. भागवतामध्ये पुढे सुद्धा अजून अनेक कथा येणार आहेत. आता जो काय आपला भाग आहे याच्यामध्ये आता कथा बऱ्यापैकी येत आहेत. जसं म्हटलं की भागवतामध्ये काही भाग जो आहे तो वर्णनात्मक पण आहे आणि काही भाग कथात्मक आहे, काही भाग उपदेशात्मक पण आहे. तसा आता थोडासा भाग जो आहे तो परत एकदा कथेचा भाग आपल्याकडे येतो आहे. कारण परीक्षित राजाने जे प्रश्न विचारले ते प्रश्न आता अशाच प्रकारचे प्रश्न आहेत की त्यातून कथा आपल्याला ऐकायला मिळू शकते. जसं त्यांनी मुनींना विचारलं, शुकमुनींना. ते म्हणाले, मुनीवर मला एक प्रश्न सांगा, एका प्रश्नाचं उत्तर द्याल का, की भगवंत तर सर्वांविषयी समदृष्टी ठेवून आहेत हे तुम्ही सांगितलं आहे. मग असं जर आहे तर मग त्यांनी इंद्रासाठी या दैत्यांचा वध का केला? कारण त्यांनी दितीला राग त्याचाच होता की इंद्राच्यासाठी हे भगवंतांनी केलं. इंद्र दुष्ट आहे म्हणून इंद्राचा वध करण्यासाठी तिने मुलगा मिळवण्याचा प्रयत्न केला. हे तर आपण ऐकलं.
मग जर भगवंताचं समदृष्टी भगवंताला आहे, मग त्याने असा का केलं इंद्रासाठी? प्रश्न तिने अतिशय मार्मिक विचारला की सामान्य मनुष्य असा वागू शकतो की बाबा याला मी सोडणार नाही, त्याला मी धडा शिकवेन, असं कसं करतो? हे बरोबर आहे, पण भगवंत तर असामान्य आहेत ना. मग इंद्राच्यासाठी त्यांनी दैत्यांचा कशाला वध केला? त्यांना स्वतःला परत त्यातून काहीच मिळणार नव्हतं. जे काय मिळेल ते इंद्राला मिळणार होतं. मग असं जर आहे तर मग भगवंताने असं का केलं असेल? याची मला आपण काही गोष्टी माहिती सांगू शकाल का? तेव्हा शुकाचार्य त्याला म्हणाले, खरंच परीक्षित राजा, तू खरंच खूप चिकित्सक आहेत आणि भक्त पण आहेस. तू जे काही मला प्रश्न विचारतो आहेस त्या प्रश्नांमुळे तुला माहिती नाही काय घडते ते. त्या प्रश्नांमुळे मला भगवंताच्या अनेक लीला ज्या आहेत त्या सांगण्याची संधी मिळते आहे आणि माझ्या मनामध्ये भक्तिभाव निर्माण होतो. खरोखर आहे, त्यांनी जे सांगितले त्रिवार सत्य आहे की भगवंताच्या लीला आपण जेव्हा ऐकतो तेव्हा आपल्या मनामध्ये भगवंताविषयी भक्तिभाव निर्माण होतो. आपण जर सांगितली तरी पण होतो. मला आता कोण परवा भेटलं लक्षात नाही, देवळातच कोणतरी म्हणालं की मी दररोज भागवत कथा ऐकते आणि दररोज संध्याकाळी माझ्या घरच्यांना सांगते. म्हटलं का? म्हटलं किती छान गोष्ट तुम्ही करता हे. म्हटलं तुम्ही ही कथा दररोज ऐकता? हो. कोण? म्हटलं मला लक्षात नाही, कोणतरी. हां, परवाच आपण रविवारी जेव्हा देवळात गेलो होतो तेव्हा त्यांची माझी भेट झाली त्या मुलीची आणि तिने मला सांगितलं की मी दररोज ऐकते दादा तुमच्या कथा, काका तुमच्या कथा दररोज ऐकते मी आणि ह्या मी दररोज माझ्या नवऱ्याला सांगते. हे तिने मला सांगितलं. मी म्हटलं खरंच किती छान गोष्ट करतेस, तुला कल्पना आहे का? अगं तू जेव्हा हे ऐकतेस हे मुळात पुण्याचं काम आहे. तुझी श्रवण भक्ती होते आणि तू दररोज तुझ्या नवऱ्याला सांगतेस रोज, म्हणजे तुझी कीर्तन भक्ती पण झाली. 2 भक्ती तुझ्या एकामागे एक चालू आहेत. तो म्हणे हो, त्यांना आवडतं ऐकायला म्हणून मी सांगते. म्हटलं ही तर अजून चांगली गोष्ट आहे. त्यांना आवडतं आणि तू आवडीने ऐकून सांगतेस म्हणजे एक प्रकारे तुझे अजून मनन झालं. किती तुला पुण्य मिळतं तुला कल्पना नाही. म्हणे नाही, मलाही आवडतं सांगायला, कारण मलाही त्याचा आनंद मिळतो. बघा काय आनंद येतो. त्या मुलीला पण इतकी, तशी ती यंग आहे पण खरंच तिला याचा आनंद मिळतो आहे. म्हणजे भागवतामध्ये किती शक्ती आहे. आणि शुकाचार्य पण तेच म्हणतात, तू जो मला प्रश्न सुंदर विचारलास कारण मला भगवंताची महिमा जो आहे तो सांगण्याची संधी मिळाली. मला त्याचा आनंद आहे. भगवंताचा महिमा ऐकण्यामध्ये सांगण्यामध्ये खूप आनंद आहे, यात शंकाच नाही. आणि आनंद वाटणं हा सुद्धा महत्त्वाचा भाग आहे. आणि मग त्यांनी सांगायला सुरुवात केली की तुझ्या प्रश्नाचं उत्तर आता मी देतो. आणि मग त्यांनी त्याच्यामधून काही गोष्टी उलगडल्या. ते म्हणाले, तू म्हणालास राजा ते बरोबर आहे की भगवंत तसे निर्गुण आहेत, अजन्म आहेत, अव्यक्त आहेत, प्रकृतीच्या पलीकडे आहेत, सगळं बरोबर आहे. मायेच्या पलीकडे आहेत, पण माया त्यांनीच निर्माण केली आहे. भगवंतांनी माया निर्माण केली, तिन्ही गुण पण त्यांनीच निर्माण केलेत. आणि हे देव आणि ऋषी यांचे जसे जसे जे जे गुण वाढतात त्याप्रमाणे ते ॲक्ट होतात आपल्या भाषेत किंवा त्याप्रमाणे ते करतात. आणि मग ते जसं करतात त्याला अनुसरून भगवंत काही गोष्टी करतो. की दैत्य जे आहेत त्यांच्यामध्ये अर्थात तमोगुण वाढतात, कधी कधी असतात तमोगुण जास्त मुळात म्हणून दैत्य बनतात. पण तमोगुण जेव्हा ते खूप वाढतात तेव्हा त्या तमोगुणांचा त्रास सामान्य लोकांना होतो. आणि अर्थात सामान्य लोकांना झाल्यावरती सामान्य लोकांना त्रास होऊ नये, मुळात हा महत्त्वाचा भाग आहे की सामान्य जनांना त्रास होऊ नये. जे देवाचे भक्त असतात, चांगले असतात, म्हणून मी हे अशा प्रकारे काही गोष्टी करतो. आणि तेव्हा मी जरी स्वतः, देव जरी स्वतः सर्व गुणांच्या पलीकडे असला तरी पण ज्या लोकांपासून त्रास होतो आहे ते गुणामध्ये आहेत सगळ्या, ते सर्व गुणांना मानतात किंवा ते गुण धारण करतात. आणि म्हणून त्यांच्याशी जर मला, त्यांचा जर मला नायनाट करायचा असेल तर मला त्यांच्यासारखंच बनून ते करायचं आहे. आणि म्हणून भगवंत स्वतः पण आपले तमोगुण वाढल्यासारखं दाखवतात आणि मग त्या प्रकारच्या क्रिया करतात. नाहीतर त्यांना कुठल्याही प्रकारे राग येत नाही, कुठल्याही प्रकारे काही वाटत नाही, ते सर्वाच्या पलीकडे. हे अगदी गोष्ट बरोबर आहे. परंतु हे असं घडतं आणि हे भगवंतच घडवणारे आहेत, ह्यातही शंका नाही आहे. परंतु हे लक्षात ठेवा की हे सगळं जरी घडत असलं तरी पण भगवंत खरोखर निर्गुण निराकारच आहेत. त्यांच्यावर याचा कशाचाही परिणाम एरवी होत नसतो. ही गोष्ट बरोबर आहे.
त्याच्यावरती आणखीन पण त्याने एक गोष्ट सांगितली. ते म्हणाले की तुला माहिती आहे का की जेव्हा युधिष्ठिराने राजसूय यज्ञ केला त्यावेळेस अशाच प्रकारच्या युधिष्ठिरांना अनेक प्रश्न पडले होते. राजसूय यज्ञामध्ये देवर्षी नारदांचा फार मोठा महत्त्वाचा वाटा होता, लक्षात ठेवा. कारण जेव्हा हा यज्ञ करायचा ठरवला युधिष्ठिराने तेव्हा त्याच्यामध्ये ह्या पर्टिक्युलर यज्ञाच्या वेळेस अशी पद्धत असते की एकाच व्यक्तीची कोणाची तरी प्रमुख व्यक्ती, पूज्य व्यक्ती म्हणून पूजा करायची असते. आणि अर्थात ती व्यक्ती कोण असावी याच्यावरती वाद सुरू झाला की कोणाची पूजा करावी, ज्येष्ठ आणि श्रेष्ठ. आणि अर्थात असा विचार केला तर ज्येष्ठ आणि श्रेष्ठ हे भीष्म होते, जे वयाने सुद्धा भीष्म पितामह होते. श्रेष्ठही होते, श्रेष्ठ धनुर्धरी होते, धर्मज्ञ होते, सगळं काही होतं. आणि मग कोणाची पूजा करायची असा जेव्हा प्रश्न निर्माण झाला तेव्हा नारद मुनींकडे जेव्हा ही गोष्ट आली तेव्हा नारद मुनी तिथे उपस्थित होते आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही श्रीकृष्णाचं पूजा करा श्रेष्ठ पुरुष म्हणून. आणि हे सगळं घडलं त्यावेळेस जेव्हा शिशुपालाचा वध झाला. हे सगळं घडल्यानंतर जी काही कथा घडली त्यात शिशुपालाचा वध झाला होता. आणि शिशुपालाचा जेव्हा वध झाला त्यावेळेस त्याच्या शरीरातून एक ज्योत निघाली आणि ती भगवंताच्या शरीरामध्ये गेली होती. आणि त्यावेळेस युधिष्ठिराला जरा हे असं समजलं नाही की असं कसं झालं. तो म्हणाला की हा शिशुपाल तर भगवंताचा निंदक, यांनी भगवंताची कधी पूजा सोडून द्या, कधी चांगला उद्गार कधीच काढले नाही. जन्मापासून हा जो आहे हा भगवंताचा निंदा करणारा होता, निंदकच होता. आणि इतका हा निंदक असून सुद्धा याचा मृत्यू आल्यावर याच्या शरीरातली ज्योत भगवंताच्या शरीरामध्ये कशी का गेली याचं मला आश्चर्य वाटतं. अहो म्हणे वेन राजाची कथा जी आहे त्याच्यात असं म्हणलं की भगवंताची त्यांनी अशा प्रकारे निंदा केली तर त्याला नरकात मुनींनी पाठवून दिली, त्याचा वध केला वेन राजाचा. मग जर असं सगळं जर आहे तर मग याच्या शरीरातली जी काही दिव्य ज्योत निघाली ती कशी काय यांच्या शरीरात गेली हे मला तुम्ही सांगाल का. हा शिशुपाल आणि अर्थात दंतवक्र हे दोघंही जण दमघोषाचे पुत्र. आणि हे जे आहेत हे पहिल्यापासून जर द्वेष करत आले तर मग यांना इतकं हे अद्भुत गोष्ट कशी काय मिळाली. अहो भगवंत तर कोणाला प्राप्त होत नाही. तुम्ही म्हणता सर्वात कठीण गोष्ट म्हणजे भगवंताची भक्ती मिळणं. मग ह्यांनी तर काही केलं नाही तरी पण ह्यांना कसं झालं हे मला तुम्ही सांगाल का. असा युधिष्ठिराने प्रश्न विचारला होता राजसूय यज्ञ करताना नारद मुनींना. आणि अर्थात नारद मुनीने त्या प्रश्नाचं उत्तर दिलं होतं. ते उत्तर काय दिलं ते तू आता ऐक. ही कथा मी तुला आता सांगू इच्छितो. नारद मुनी त्याला म्हणाले होते की एक लक्षात ठेव की भगवंता जो आहे तो तसा तर सर्व गोष्टीच्या पलीकडे आहे. परंतु भगवंताचं जर तुम्ही चिंतन केलं सतत, मग तुम्ही ते निंदात्मक करा, स्तुतीत्मक करा, तिरस्कारमक करा, कसाही करा, पण भगवंताचं चिंतन जर तुम्ही सतत केलं तर त्यातून सुद्धा पुण्यात प्राप्ती होते. शिशुपालाने जन्मभर, दंतवक्राने जन्मभर त्याचा द्वेषच केला. पण द्वेष करत असताना चिंतन भगवंताचं केलं. कंसाने काय केलं, कंसाने पण सतत त्याला पाण्यातच बघितलं पण सतत स्मरण पण केलं ना. रावणाने काय केलं, सतत तो त्याचा द्वेषच करत होता ना भगवंताचा. परंतु काय झालं, विरोध भक्तीने रावण वैकुंठपदी पावबिला. विरोध जरी असला तरी पण ती भक्तीमध्ये येते की त्याचं चिंतन तुम्ही सतत करता आहात ना, त्यातून सुद्धा पुण्य मिळतं. आणि अशा प्रकारची भक्ती यांची होत होती. शिशुपाल आणि दंतवक्त जेव्हापासून बोलायला लागले त्यांनी असं म्हटलं की बोबडे बोलसुद्धा जे बोलले ते पण भगवंताच्या द्वेषाचे बोलले. इतकं त्यांना घेऊनच आले होते भगवंताचं द्वेष जो आहे. तर इतक्या प्रकारे त्यांनी हे अशी त्यांच्या नकळत ही भक्ती घडली आणि त्यामुळे हे असं घडलं. त्यांनी सांगितलं की बघ गंमत अशी आहे
की वैरभावाने मनुष्य भगवंतामध्ये जितका तन्मय होतो तितका भक्तिभावाने होत नाही. कठीण आहे. भक्तिभावाने होत असताना आपल्याला तेवढा भाव कधी कधी नसतो. भाव असतो पण भाव खूप येणं हे महत्त्वाचं आहे. जसा क्रोध आल्यावरती आपल्याला काही सुचत नाही, बरोबर आहे, तसा भाव येतो का की मला काही सुचत नाही आहे असा भाव आला पाहिजे, तर मग भक्तियोगाने सुद्धा आपण पोचतो. पण असं होणं कठीण आहे. भक्तियोगाने इतकी भक्ती येणं हे जरा कठीण गोष्ट आहे. पण क्रोध येऊ शकतो, क्रोधाने आपण वेडेपिशे होऊ शकतो, हे गोष्ट बरोबर. क्रोधामध्ये मनुष्य खून करतात, कितीतरी काहीही करतात क्रोधामध्ये, तर तो येऊ शकतो. आणि म्हणून त्यांनी म्हणले की भगवंताविषयी जर कोणाला क्रोध आला असेल तर ती सुद्धा एक एक्स्ट्रीम भक्तीच झाली. आणि अशी भक्ती भगवंताची झाली तर तो ती भक्तीसुद्धा तन्मयतेने करतो. कारण का की भगवंताचा द्वेष पण मनापासून केलेला आहे. आणि अशा घडल्यामुळेच कंस काय, शिशुपाल काय, दंतवक्र काय, हे जे आहेत त्यांना उत्तम गती प्राप्त झाली. कारण भगवंताचं नकळत झालेलं चिंतन. आपण सर्व भगवंताची जी भक्ती करतो, मनपूर्वक करण्याचा प्रयत्न करतो, पण मनपूर्वक होत नसते बऱ्याच वेळा. परंतु हे मनपूर्वक घडत होतं म्हणून त्याचं फळ मिळालं. आणि दुसरा महत्त्वाचा भाग असा आहे की हे शिशुपाल आणि दंतवक्त हे अर्थातच का अशा ठिकाणी जन्माला आले, त्याचं कारण म्हणजे त्यांचं पूर्वजन्मी जे काही घडलं होतं, त्यांना जो काही शाप मिळाला होता, त्या शापामुळेच ते खाली आले. अन्यथा हे सगळे जे आहेत ते भगवंताचे पार्षद होते, भगवंताचे मुख्य पार्षद होते, मुख्य सेवक. फक्त त्यांच्याकडून काही चूक घडली आणि त्या चुकीचा परिणाम त्यांना शाप मिळाला आणि त्या शापामुळे अर्थात त्यांना ही योनी प्राप्त झाली, असं नारद मुनी सांगतायत. तेव्हा युधिष्ठिर म्हणतो की भगवंताचे मुख्य पार्षद, मुख्य द्वारपाल, आपल्या भाषेत मुख्य द्वारपालांना शाप कोणी दिला एवढा? त्यांना शाप देण्याचे कोणाची प्राज्ञा? कोण असे होते की जे भगवंताच्या द्वारापर्यंत पोचले? पहिली गोष्ट म्हणजे असे कोण पुण्यवान होते आणि इतके पुण्यवान की भगवंताच्या पार्षदांना त्यांनी शाप द्यावा? असे कोण होते? मला सांगाल का? मला हे ऐकायला आवडेल. नारद मुनी म्हणाले, ऐक सांगतो तुला, की ब्रह्मदेवाचे मानसपुत्र सनकादिक ऋषी, अर्थात ब्रह्मदेवाचे मानसपुत्र नारद पण आहेत, हेही लक्षात ठेवा. ते पण भगवंताचे ब्रह्मदेवाचे मानसपुत्रच आहेत. आणि तसे सनकादिक ऋषी पण आहेत. आणि हे अर्थात कधी एका जागी थांबायचे नाही. ते वेगवेगळ्या लोकांमध्ये, तिन्ही लोकांमध्ये हे स्वच्छंदपणे विहार करायचे. एकदा असेच ते विहार करत 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 ते वैकुंठात आले. ते ज्ञानाने तर खूप श्रेष्ठ होते, त्यांची तपश्चर्या पण खूप उच्च प्रकारची होती, परंतु त्यांचं जे लौकिकातलं रूप होतं ते लहान बालकासारखं होतं. 5 ते 6 वर्षाची बालकं जशी दिसतात तसं त्यांचं रूप होतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी वस्त्र कधीही परिधान केलं नाहीत, असं त्यांचं रूप असायचं. आणि असं रूप घेऊनच ते सर्व लोकांमध्ये भ्रमण करायचे. आणि अशाच प्रकारे ते भ्रमण करत 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 जे आहे ते वैकुंठ लोकापाशी आले आणि वैकुंठ लोकाच्या द्वारापाशी जाऊन पोचले. द्वारापाशी जाऊन पोचले आणि अर्थात द्वारपाल तिथे उभे होतेच, जय आणि विजय. त्यांनी यांना बघितलं की अरे कोण मुलं आले तशी, 5-6 वर्षाची बालकं आहेत आणि ते पण कुठल्याही प्रकारचं वस्त्र अंगावर न ठेवता आले, असं कसे इथे आले? आणि म्हणून त्यांनी त्यांना अडवलं. म्हणाले, कुठे चाललात? काय तुम्हाला समजतं आहे का? कसे आहात? काय आहेत? कुठे निघालात? काय भान आहे का तुम्हाला? अशा प्रकारे त्यांनी रोखलं. आणि अर्थात द्वारपालाने जेव्हा अशा प्रकारे सनकादिक ऋषींना रोखलं तेव्हा त्यांना या गोष्टीचा खूप राग आला. आणि ते म्हणाले, खरोखर तुम्ही ज्या ठिकाणी आज आहात, भगवंताचे द्वारपाल आहात तुम्ही,
तुम्हाला कल्पना नाही की तुम्हाला काय प्रकारची सेवा दिलेली आहे, किती उच्च प्रतीची आहे, परंतु तुम्ही ही सेवा करण्याच्या लायक नाही आहात. भगवान विष्णूंच्या चरणांच्या जवळ जाण्याची तुम्हाला ही सेवा आहे, परंतु ही सेवा करण्याच्या तुम्ही योग्य नाहीत. कारण भगवंत हे अत्युच्च पातळीवर आहेत आणि तुमची पातळी जी आहे ती चांगली नाही. तुमच्यातले जे गुण आहेत ते सगळे रजोगुण आणि तमोगुणच मला दिसत आहेत. आणि म्हणून असे गुण असणारी जी एक योनी आहे, असुर योनी, या योनीत जाण्यासाठीच तुम्ही नक्कीच अगदी बरोबर फिट आहात माझ्या भाषेमध्ये. आणि म्हणून तुम्ही असुर व्हा असा मी तुम्हाला शाप देतो. या ठिकाणी तुम्ही राहण्याच्या योग्य नाहीत, म्हणून तुम्ही असुर योनीला जाल असा शाप त्यांनी दिला. अर्थात सनकादिक ऋषींचा शाप म्हणजे काय झालं? शाप देता क्षणी त्या शापाचा अर्थात जो आहे तो परिणाम घडला आणि ते पदभ्रष्ट झाले. जय आणि विजय दोघंही जण अर्थात पदभ्रष्ट झाले आणि वैकुंठातून खाली येऊ लागले. त्यानंतर अर्थात सनकादिक ऋषींनाच थोडीशी दया आली आणि त्यांनीच त्याला उशाप पण दिला. म्हणाले, तुम्हाला मी शिक्षा दिली आहे, पण ती कायमसाठी दिलेली नाही. तुम्ही फक्त 3 जन्म जे आहेत ते तुम्हाला अशा प्रकारे घ्यावे लागतील. आणि ते 3 जन्म एकदा का तुम्ही भोगलेत की नंतर परत तुम्हाला तुमची मूळ जागा म्हणजे वैकुंठ लोकामध्ये तुम्हाला परत द्वारकाल बनता येईल. आणि असा उशाप पण त्यांनी दिला. आणि अर्थात त्या शापाचा परिणाम घडला आणि दितीला जे मुलगे झाले 2, त्यातलं एकाचं नाव होतं हिरण्यकशिपू आणि धाकट्याचं नाव होतं हिरण्याक्ष. हे 2 राक्षस जे आहेत प्रसिद्ध, हे अशा प्रकारे या ठिकाणी दितीचे पुत्र म्हणून जन्माला आले. आणि अर्थात उशाप जो दिला होता त्याच्यात त्यांनी हे सांगितलं होतं की तुम्ही 3च जन्म राहाल, परंतु या 3ही जन्मामध्ये जे आहे ते तुमचं कल्याण करण्याचं काम जे आहे ते भगवंतच करतील. तुमचा उद्धार भगवंत स्वतःच करतील, काळजी करू नका. आणि अशा प्रकारे उशाप दिलाच होता. आणि म्हणून जेव्हा यांना हा जन्म प्राप्त झाला हिरण्यकशिपू आणि हिरण्याक्ष राक्षसाचा, तेव्हा भगवंतांनी अर्थात नरसिंहाचं रूप धारण केलं आणि हिरण्यकशिपूला आणि हिरण्याक्षाचा वध करताना त्यांनी वराह अवतार धारण केला. अर्थात हे 2 अवतार भगवंतांनी धारण केले आणि त्या दोघांनाही अर्थात त्यांनी मृत्यू दिला. अशा प्रकारे आपलेच 2 पार्षद होते, त्याचा 1 जन्म त्यांनी जो आहे तो त्यांचा पूर्ण केला. आणि गंमत अशी होती की याच हा जो हिरण्यकशिपू याची कथा अर्थात पुढे येईलच, सविस्तर कथा पुढे येणारच आहे. पण त्यांनी तेच सांगितलं की याच ठिकाणी हिरण्यकशिपू भगवंताचा इतका ज्येष्ठ होता, परंतु याच त्याच्या पोटी प्रल्हाद जन्माला आला. ही पण भगवंताची लीलाच होती एक प्रकारे. त्याच ठिकाणी त्यांनी त्याला जन्माला घातलं आणि मग ती खूप सुंदर अशी कथा पुढे घडली. आणि जसं म्हणलेलं आहे की ज्या व्यक्तीचं रक्षण भगवंत करतो किंवा जी व्यक्ती भगवंतावर पूर्णपणे अवलंबून असते त्या व्यक्तीचं रक्षण भगवंत नक्कीच करतो. फक्त पूर्णपणे आपण त्या भगवंतावर विश्वास टाकला पाहिजे. कुठल्याही बाबतीत जो पूर्ण त्याच्यावर विश्वास टाकतो त्याला अशा प्रकारे जसं प्रल्हादाच्या बाबतीत घडलं की त्याच्या कितीतरी प्रयत्न केले तरी पण त्याला मृत्यू येऊ शकला नाही, कारण भगवंतानी त्याचं रक्षण केलं होतं. आणि पण त्याच्यासाठी तेवढा विश्वास त्या भक्ताला असायला पाहिजे. भगवंत जर तुमचा इतकं रक्षण करू शकतात तर तुमचं योगक्षेम तर ते सहज चालू शकतील, नाही का? त्याची तर असंख्य उदाहरणं आहेत, असंख्य उदाहरणं आहेत. अगदी कलियुगातली नव्हे, आपल्या संतांची कितीतरी उदाहरणं आहेत. त्यांच्याकडे काहीच नसायचं, काहीही नसायचं. असं एक कथा आहे, आपल्याच एका संतांची कथा आहे अशीच की ते काशीला गेले होते आणि दुसऱ्या दिवशी त्यांना चांगला उत्सव होता म्हणून नेहमी ते जेव्हा ते आपल्या मूळ जागी असायचे तेव्हा त्यांना ते उत्सव करायचे आणि नेहमी भोजन घालायचे.
पण ते काशीला आले होते, तिथे त्यांची कोणाशी ओळख नव्हती आणि त्यांचा जो शिष्य बरोबर होता, म्हटलं महाराज उद्या ते आपल्याला उत्सव करायचा आणि भोजन घालायचं आहे, पण आपल्याकडे काहीही अन्न नाही. तेव्हा आता आपण कसं घालणार, पैसे पण नाही आहेत, काय करतो. म्हणलं उत्सव कोणाचा आहे, भगवंताचा आहे ना, भगवंत बघतील, मला काय काळजी आहे. मी भगवंताचं नाम घेणार. पूर्णपणे भगवंतावर त्यांनी सोडून दिलं होतं. आणि आश्चर्य घडलं की संध्याकाळी तो शिष्य त्यांना म्हणाला की महाराज काही नाही आहे, अन्न नाही आणि पैसे नाही आहेत, उद्या आपल्याला हे ब्राह्मण भोजन घालायचं आहे दुपारी, काय करायचं बघा. ते म्हणलं मी काय करू शकत नाही, करणारा तोच आहे, तो बघून घेईल, त्याच्यावरच मी सगळं सोडलेलं आहे. तुझी चिंता त्याशी सर्व आहे, हा पडीने भावे हरिनाम घेसी. खरोखर तसं घडलं. हे तर महाशय शांतपणे झोपून गेले आणि सकाळी गंमत अशी घडली की सकाळी जेव्हा ते उठले, भल्या पहाटेची गोष्ट आहे, अर्थात भल्या पहाटे ते ब्रह्ममुहूर्तावर उठले आणि सकाळी सकाळी त्यांच्या दरवाजाचा आवाज आला. कोणीतरी त्यांना नॉक केली आणि त्यांनी दरवाजा उघडला तर एक कोणीतरी सावकार तिथे आला होता. तो म्हटला महाराज मी ह्याच ठिकाणी राहतो, याच शहरात राहतो आणि मला रात्री स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नात त्यांनी सांगितलं की अमक्या अमक्या ठिकाणी एक व्यक्ती राहते, त्याला तू धन घेऊन जा, माझी अशी इच्छा आहे की त्यांनी ब्राह्मण भोजन घालावं आणि त्याचा सगळा खर्च तू करावा, असं त्यांनी मला असा दृष्टांत मला त्यांनी स्वप्नात दिला आहे. आणि म्हणून मी स्वप्न बघितलं आणि सकाळी उठलो आणि हे शोधत शोधत जागा आलो आणि खरंच ही जागा मला मिळाली वर्णन केल्याप्रमाणे. आणि आपण आहात महाराज, जे काय करायचं ते करा, सगळं धन माझ्याकडचं वापरायचं, माझ्या धनाने हे व्हावं अशी माझी इच्छा. म्हटलं ठीक आहे, मला उत्सव करायचा, मला बाकी काय माहीत नाही. म्हणे ठीक आहे. आणि मग त्या दिवशी त्याने अर्थात नेहमीप्रमाणे ब्राह्मण भोजन घातलं आणि त्या शिष्याला म्हणाले बघितलं, भगवंताला चिंता आहे, मी चिंता करत नाही, त्याच्यावर सोडलेलं. अशा आपल्या महाराजांच्या पण अशा अनेक कथा आहेत की काही अन्न नाही, काही नाही, अरे म्हणे रामाचं नाव घ्या, ज्याचं उत्सव तो बघेल. आणि अन्नाने भरलेले असे अनेक बैलगाड्या आल्या, अशी पण कथा महाराजांच्या चरित्रामध्ये. असं सर्व संतांच्या बाबतीत घडतं. पण त्यांना परमेश्वरावर गाढ विश्वास आहे, त्यांच्यासाठीच हे घडतं. लक्षात ठेवा, भगवंतावर माझा पूर्ण विश्वास पाहिजे की तो मला कधीही असं सोडणार नाही, तो नक्की माझ्यासाठी सगळं करेल, याची खात्री पाहिजे, अनन्यता पाहिजे. आणि अनन्य भावाने जर त्याच्या चरणी शरण झालं तर तो तुमचा योगक्षेम चालवणारच आहे, यात शंका नाही. आणि असं प्रल्हादाने भक्ती केली म्हणून प्रल्हादाला जे आहे तो मारू शकला नाही शेवटपर्यंत, हे सुद्धा जे आहे ते मुनींनी सांगितलं. त्यांनी सांगितलं की एका जन्मामध्ये हे दोघं जण होते, हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्ष. दुसरा जन्म जेव्हा यांनी घेतला तेव्हा ते एक जो आहे तर रावण झाला आणि दुसरा कुंभकर्ण झाला, दुसरा जन्म. आणि मग अर्थात अशा प्रकारे रावण आणि कुंभकर्ण पण ते झाले आणि त्यांचा वध अर्थात भगवंताने केला. हे त्याने अर्थात त्रेतायुगामध्ये केलं. नंतर द्वापार युगामध्ये सुद्धा अर्थात शिशुपाल आणि दंतवक्र हे 2 अवतार यांनी धारण केले, जय आणि विजय यांनी. आणि अर्थात त्यांचा उद्धार परत एकदा भगवंतांनी केलं कृष्ण अवतारामध्ये. आणि अशा प्रकारे त्यांचे जे ते 3 जन्म झाले. 3 जन्म तुम्हाला असुर योनीमध्ये जावं लागेल आणि ते 3 जन्म तुमचे पूर्ण झाल्यावर तुम्ही वैकुंठात परत याल असा उशाप दिला होता. आणि त्यामुळे त्या उशापाच्या प्रमाणे त्यांनी 3 जन्म घेतले शापाप्रमाणे. आणि उशाप मिळाल्यानंतर ते अर्थात यथावकाश परत येणार होते आणि आले ते नंतर. परंतु हे सगळं जे आहे, हे जे काही तू आता प्रश्न विचारलास त्याचं कारण ते आहे की एक तर ते मुळात भगवंताचे पार्षद होते आणि त्यांनी भगवंताची जी भक्ती आहे ती अर्थात तिरस्काराने का होईना पण भगवंताचं चिंतन केलं आणि म्हणूनच त्यांना हे अशा प्रकारचं भाग्य लाभलं. आणि भगवंतांनी स्वतः त्यांचा उद्धार केला. आणि अशा प्रकारे 3 जन्म त्यांनी जेव्हा पूर्ण केले तेव्हा त्यांना परत एकदा त्यांचं पार्षदपद मिळणारच होतं.
आणि असा हा शाप होता. तेव्हा राजा जो होता तो, राजाला तर अनेक प्रश्न होतेच. राजा म्हणाला की महाराज तुम्ही मला ही कथा सांगितली समजली मला, पण मला अजूनही थोडीशी पुढची पण काही गोष्टी सांगा. की जेव्हा त्याचा पहिला त्यांनी योनी धारण केली हिरण्याक्षाची, तेव्हा त्याचा वध वराह अवतार घेऊन भगवंतांनी केला. तेव्हा जेव्हा त्याच्या भावाचा वध झाला तेव्हा असं मी ऐकलं की खूप दुःख झालं त्याच्या आप्तस्वकीयांना. तेव्हा त्याचं सांत्वन म्हणे हिरण्यकश्यपूने केलं. हे मी ऐकलं. हे कितपत बरोबर होतं आणि खरोखर त्याने असं सांत्वन केलं का? थोडा वेगळ्या प्रकारचा प्रश्न विचारला त्याने की खरोखर असं घडलं का की त्याने आपल्या मृत भावाची अंत्येष्टी केल्यावर त्याने खरोखर अशा प्रकारे सांत्वन केलं का? तर ते म्हणाले बरोबर आहे, हा प्रश्न कोण विचारत नाही, पण तू बरोबर सांगितलंस की हिरण्याक्ष जो होता त्याचा वध तर भगवंतांनी केला, वराह अवतार धारण केला. आणि अर्थात हे सगळं करताना सर्व लोकांसमोर त्याचा वध केला. हिरण्याक्ष स्वतःसुद्धा खूप दुष्ट होता. त्यांनीसुद्धा 11 रूप धारण केलं होतं. हे सगळं होतंच. तरी पण भगवंतांनी त्या सर्वाचा नायनाट करून त्यांनी त्याचा वध केला, यात शंकाच नाही आहे. आणि तो झाल्यावरती अर्थात जे आहे ते त्याच्या कुटुंबियांना खूप दुःख झालं. कुटुंबियांना दुःख झाल्यावर हिरण्यकश्यप तिथे आला आणि एक दैत्य असून सुद्धा त्यांनी त्यांचं थोडंसं सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. तो म्हणाला काय हे सगळं जे चालू आहे त्याचं कारण म्हणजे इंद्र आहे. त्याला पण थोडंसं आता तो होता शेवटी असुर योनीमध्ये, त्यामुळे त्यांनी थोडं वेगळ्या प्रकारे सांगितलं. तो म्हणाला गंमत अशी आहे की हे भगवान विष्णू तसे चांगले आहेत, त्यांना समदृष्टी आहे, परंतु हे देव आहेत ना, आणि विशेषतः इंद्र यांनी जे आहे त्या भगवंताकडे जाऊन सारखे आमच्या कारणे सांगितले, असं आहे तो तसं आहे, आणि त्याच्यामुळे ते चांगले असून सुद्धा त्यांचं मन फिरलं, असं यांनी अशा प्रकारे सांगितलं आपल्या लोकांना. आणि त्यामुळे भगवंताला असं वाटलं की खरोखर असं असावं, आणि म्हणून भगवंत इथे आले आणि त्यांनी आपल्या ह्या हिरण्याक्षाचा वध केला. नाहीतर विष्णू जे आहेत ते मुळात खूप चांगले आहेत आणि ते हे अशा प्रकारे त्यांना क्रोध वगैरे येत नाही. पण हा क्रोध आणण्याचं कारण काय, ते हे सगळं देव आहेत. यांनी जाऊन आमच्याविषयी उलटसुलट सांगितलं आणि म्हणून भगवंताने तो अवतार धारण केला, वराह अवतार. भयानक अवतार होता, ज्यात ते अत्यंत क्रोधिष्ट पण झाले होते. परंतु वास्तविक पाहता ते खूप दयाळूच आहेत. फक्त त्यांना हे अशा प्रकारे जे आहेत ते देव जे आहेत ते जाऊन उलटसुलट सांगतात आणि म्हणून हे असं घडतं. परंतु तुम्ही चिंता करू नका, मी आहे ना इथे. आता इथे त्याचा अहंकार परत जागृत झाला. ठीक आहे, जे घडलं ते घडलं, परंतु मी इथे आहे ना अजून. माझ्याकडे माझं हे त्रिशूळ जे आहे ना, हे त्रिशूळ, या त्रिशूळाने मी माझ्या भावाचा ज्याने वध केला आहे त्या सर्व लोकांचा मी वध केल्याशिवाय राहणार नाही. आणि बघाल याचं तर्पण करताना मी या सर्वांचा मृत्यू जो आहे तो पाहेन. हे सगळं त्यांनी अशा प्रकारचं त्यांनी सांत्वन केलं. म्हणजे सांत्वन कसं केलं बघा. सांत्वन करताना स्वतःचा अहंकार त्याने दाखवला. थोडंसं विष्णूंविषयी चांगलं बोला, पण नंतर म्हणलं मी आहे ना, मीपणा किती आहे बघा. कारण दैत्य आहे. आणि म्हणाला की मी आता सगळ्यांना बरोबर करीन. या विष्णूंना पण मी त्याची जागा दाखवेन, त्यांना समजत नाही आहे काय करावं, पण आता मी त्यांना दाखवेन. अशा प्रकारे त्यांनी हे सगळे उद्गार काढले आणि म्हणाले की आता बघा काय करतो. मग त्यांनी विचार काय केला, त्यांनी उलटा विचार केला. त्यांनी विचार केला की आता विष्णू जे आहेत त्यांनाच थोडंसं आपण क्रोधित केलं पाहिजे, आणि ज्या माणसासाठी ते करताय इंद्रासाठी त्याला पण क्रोध येईल असं आपण केलं पाहिजे. मग काय केलं पाहिजे, काय केलं तर क्रोध निर्माण होईल. त्यांना सामान्य जनतेला पिडलेलं आवडत नाही. बस तुम्ही सामान्य जनतेला पिडायला सुरुवात करा. जेवढे इथे सामान्य चांगली माणसं आहेत त्यांना सर्वांना छळायला सुरुवात केला. त्याचप्रमाणे इथे या ठिकाणी कुठल्याही प्रकारची यज्ञ याग हे जे काय चालू हे सगळे थांबवा. कारण हे थांबले तर देवांना तिकडे काय मिळणार नाही. कारण देवांना जे अन्न आहे ते यज्ञ यागातून मिळतं.
हवन केलं जातं. हे सगळं त्वरित थांबवा. जर कोणी करत असेल तर मला सांगा, आपण त्याला सजा देऊ. आणि अशा करून आपण ह्या लोकांना धडा शिकूया. आणि त्याने आज्ञाच दिली की जिथे जिथे सामान्य लोक आहेत त्या सर्वांना त्रास द्या. हे भगवंताला आवडत नाही, आणि हे आवडलं नाही तर फार चांगलं आहे. इंद्राला पण आवडणार नाही, मग त्याला न आवडणारी गोष्ट करा. आणि मी आहे, काळजी करू नका. अशा प्रकारे त्यांनी सर्व असुरांचं जे डोकं आहे ते खराब केलं. आणि अर्थात असुरांना काय, त्यांनी आज्ञा दिली म्हणल्यावरती त्यांनी लगेच सुरुवात केली. निरपराध लोकांना छळायला सुरुवात केली. देव तर त्यांचे मोठे शत्रू होते, परंतु दानवांची शक्ती जास्त असल्यामुळे देवसुद्धा लपून बसले. स्वर्गलोक त्यांनी रिकामा केला आणि पळत सुटले. कारण त्याला माहीत होतं की आता आपल्या या ठिकाणी चालणं कठीण आहे. हा जो हिरण्यकश्यपू आहे हा फार पराक्रमी आहे, आणि याच्यासमोर आपलं कितपत चालेल माहीत नाही. एकीकडे अत्याचार चालू आहेत, एकीकडे तो जेव्हा जेव्हा घरी परत यायचा त्यावेळेस त्याचे जे बाकीचे नातलग होते त्यांना अजूनही त्याच्या हिरण्याक्षाच्या मृत्यूचं दुःख होतं. त्याला तो परत मध्येच त्याला काय वाटायचं, तो परत त्यांना उपदेश करायला सुरुवात करायचा. अरे हे असं तुम्ही दुःख करू नका, हे सगळं होत असतं, प्रत्येकाचं कर्म आहे त्याप्रमाणे त्याला जन्म मिळतो. आणि मग जीवाचा ज्याच्याबरोबर जितका काळ सहवास व्हायला पाहिजे तितकाच होतो, नंतर मग तो सहवास नाही मिळणार. आपल्याला लांब जावं लागतं किंवा त्याला लांब जावं लागतं, कधी कधी देह सोडायला लागतो. तेव्हा तुम्ही हे समजून घ्या, हे असं होत असतं. तेव्हा ह्याच्यात तुम्ही स्वतःला वाईट वाटून घेऊ नका, असा उपदेश हा मध्ये मध्ये करायचा. बघा गंमत कसं आहे, इतकं याला ज्ञान होतं, पण ज्ञानामध्ये प्रॉब्लेम असा होता की ज्ञान होतं पण तमोगुण प्रचंड होते. त्यामुळे हे ज्ञान फक्त थोडा वेळ यायचं, आणि बाकी सर्व वेळ मी आहे, मी इंद्राचा सूर उगवीन, मी भगवंताला त्याची जागा दाखवीन, हे पण तोच म्हणायचा. म्हणजे जेव्हा जेव्हा थोडासा सत्वगुण जर आला तर तो म्हणायचा की नाही, हे असं जग असंच असतं, तुम्ही हे सगळं वाईट वाटून घेऊ नका. कर्मानुसार जीव एकमेकांना भेटतात, परत दूर जातात, ते हे सगळं होत असतं, असा तो कधी कधी म्हणायचा. एखाद्या ऋषीमुनीसारखा जेव्हा त्याचा सत्वगुण उफाळून यायचा तेव्हा. आणि एरवीच्या वेळेस जेव्हा जेव्हा त्याचा तमोगुण उफाळून यायचा तो म्हणायचा की मी या इंद्राला सोडणार नाही, याचा मी सूड उगवल्याशिवाय राहणार नाही. माझा बघा तुम्ही कसा पराक्रम आहे, हे सगळे देव मला बघून पळून जातील, तुम्ही कोणाची पण पूजा करू नका, मीच परमेश्वर आहे, असं तर त्यांनी जाहीरच केलं होतं. भर दरबार त्यांनी सांगितलं की परमेश्वर मीच आहे, हे मी जाहीर करतो आहे, याच्यापुढे देवाची पूजा नाही, माझीच पूजा करायची. यज्ञ केला तर माझा करायचा. राक्षसांना काय त्यांना काय कसलं ज्ञान आलं, ते सगळं तसं करायचे, पण प्रजाला हे मान्य नव्हतं. प्रजा हे करायला तयार नव्हती. परंतु अर्थात त्यांनी तेवढ्यासाठी सांगितलं की जे लोक माझ्या आज्ञेचं पालन करत नाहीत त्यांना धडा शिकवा सोडू नका. अशा प्रकारे याचं जे वागणं होतं ते आपल्या भाषेमध्ये थोडंसं विरोधात्मक किंवा विरोधभासक होतं. कॉन्ट्रडिक्टरी ज्याला आपण म्हणतो, की एकीकडे असं वागायचं, एकीकडे असं वागायचं, असा गंमतशीर संगम त्याचा होता. आणि अशा प्रकारे तो पृथ्वीवरती राज्य करत होता. एकीकडे लोकांना त्रास द्यायचा, एकीकडे येऊन सांगायचा, उपदेश करायचा की असं वागू नये, तसं वागू नये, असं करावं. आणि म्हणून भगवंतांनी त्याची गंमतच केली. भगवंत म्हणाला की आता तुझी फजितीच मी करतो. आणि म्हणून भगवंतांनी त्याच्याच पोटी जो आहे तो प्रल्हादाला जन्म त्यांनी दिला. आणि त्याला अर्थात दाखवायचं होतं की काय असते भक्ती बघ. लोकांनाही त्यांना दाखवायची होती की भक्ती कशी असते, काय असते, हे दाखवण्यासाठीच ते भगवंतांनी ही लीला घडवून आणली आहे. आणि अशा प्रकारे त्याच्या घरी प्रल्हादाचा जन्म जो आहे तो झाला होता. आणि अशा प्रकारे हा जो हिरण्यकश्यपू आहे हा असा वेगवेगळ्या प्रकारे वेड्यासारखा वागत होता. पण त्याला कोणीतरी उपदेश केला. तो म्हणाला की काय आहे की तुला सूड उगवायचं आहे, ही गोष्ट चांगली आहे, पण सूड उगवण्यासाठी तुझ्याकडे काय आहे शक्ती सांग मला. ठीक आहे, तू शक्ती घेऊन जन्माला आला, तुझा भाऊ पण शक्तिशाली होता, पण काय झालं, त्याचा तर वध केला. इतका शक्तिशाली भाऊ असून भगवान विष्णूने अवतार धारण केला आणि त्याचा वध केला. अरे तुझं पण असं होऊ शकतं, तुला काय वाटतं.
तू कितीही जरी म्हणलास तरी पण एक लक्षात ठेव की भगवंतानी तुझ्या भावाचा वध केला आहे, तर हे तर तुला माहीतच आहे. तुझा पण करू शकतो. तुझ्याकडे अशी कुठली गोष्ट वेगळी आहे की जी त्याच्याकडे नाही आहे. तेव्हा त्याने विचार केला की हे तर बरोबरच आहे की आम्ही दोघं जन्मजात खूप शक्तिशाली होतो, ही गोष्ट बरोबर, पण ही शक्ती कमी आहे, ही शक्ती पुरेशी नाही. तेव्हा आपल्याला जर म्हणल्यासारखं करायचं असेल तर आपल्याला जास्त शक्ती मिळवायला पाहिजे. आणि ती शक्ती कशी मिळणार? आणि अर्थात ती शक्ती मिळवण्याचा एकच भाग आहे, ते म्हणजे तपश्चर्या करणं. जर आपण तपश्चर्या केली तर आपल्याला अशी दिव्य शक्ती नक्कीच प्राप्त होईल, आणि ती आपण प्राप्त केलीच पाहिजे. आणि अशा प्रकारे त्याने विचार केला आणि तो त्याला मनपूर्वक पटला, आणि त्याला सर्व लोकांनी दुजोरा पण दिला की नाही नाही महाराज, तुम्ही तपश्चर्या करा कुठल्या तरी देवाची, आणि नक्की तुम्हाला खूप शक्ती प्राप्ती होईल. आणि मग त्यांनी ठरवलं की नाही, आता आपण पहिल्यांदा तपश्चर्या करायची, प्रचंड तपश्चर्या करायची, एखादं वरदान मिळवायचं, कुठलं तरी असं वरदान मिळवायचं की ज्या वरामुळे मला मृत्यूच येणार नाही. आणि बाकी काय, शक्ती तर माझ्याकडे आहेच आहे, आणि शिवाय तपश्चर्याची जर जोड मिळाली तर अर्थात मग मी कोणालाही पराजित करू शकेन. मग तो इंद्र असो, नाहीतर मग ते विष्णू असोत, नाहीतर अजून कुठलाही देव असो, मी सर्वांना पराजित करू शकेन. पण त्याच्यासाठी मला ही विशेष शक्ती प्राप्त व्हायला पाहिजे. आणि मग त्याने ठरवलं की आता तपश्चर्याला जायचं. आणि ठरवल्यानंतर त्याने लगेच त्याप्रमाणे सांगितलं की आता मी पहिलं काम करणार आहे की तपश्चर्या करणार आहे, घोर अशी घनघोर तपश्चर्या करणार आहे. आणि एकदा का तपश्चर्या माझी पूर्ण झाली की मग बघा काय घडतं ते. आणि मग अशा प्रकारे त्याने ठरवून तो ती तपश्चर्या करण्यासाठी अर्थात आपल्या महालाच्या बाहेर गेला. महालाच्या बाहेर गेल्यावरती ही तपश्चर्या करण्यासाठी त्यांनी कुठली जागा निवडली, त्या जागी जाऊन त्यांनी कशाप्रकारे खडतर तपश्चर्या केली आणि काय वरदान मिळवलं, ही हा जो सगळा भाग आहे तो अर्थात आपण पुढल्या भागामध्ये ऐकूया. या ठिकाणी भाग क्रमांक 62 जो आहे तो समाप्त होत आहे. श्रीराम समर्थ.